सो बऱ्याच दिवसांनी आम्ही दोघं चाललो ब्रेकफास्ट राईडला आणि ही राईड आपण करणार आहोत केळवे फोर्टपर्यंत। तर आज आहे रविवार निमित्त आपण चालू आहे ब्रेकफास्ट राईडसाठी। तर बघूया कशी काय आपली आजची राईडसुद्धा होणार आहे आणि मोटो ब्लॉगसुद्धा होणार आहे। After so long time. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। आता हा जे काय बोललेला आहे ना ते लाईक शेअर सबस्क्राईब तुम्हाला करायचंच आहे। आणि जर माझी ही व्हिडिओ आता आवडली तुम्हाला तर तुम्हाला कमेंट सुद्धा मस्त अशी करायची। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जसं की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपल्या गोप्रोचा म्हणजे मोटो ब्लॉगिंग सेटअपचा माईक अडॅप्टर खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळे मी जे काय बोलतोय ते व्हिडिओमध्ये ऐकायला येत नाहीये। ते या राईडमध्ये तसंच झालं होतं। तर आता या राईडमध्ये जो काही व्हॉइस असेल तो माझा व्हॉइस ओव्हर असेल। मी मागून थोडीशी तुमच्यासाठी बडबड करणार आहे। तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की पहा आणि 360 शॉट आणि ड्रोनचे शॉट मस्त असे केळवा बीचचे आलेले आहेत। तर ते तुम्ही पाहिल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ खरंच सांगतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आपल्या मोटो ब्लॉगिंगला सुरुवात करूया। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा फ्रेश मोटो ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। तर आज मी अन्वी सोबत जात आहे रविवारच्या ब्रेकफास्ट राईडला आणि जाण्यापूर्वी आपल्या रुस्तमचं पोट भरून गेला। चला पूर्ण पेट्रोल टाकी फुल करूया। पेट्रोल टाकताना मला थोडीशी शंका आली तर मनात विचार केला यांचा मीटर चेक करूया। जसंच त्याने पेट्रोल नॉब आत टाकला आणि मीटरकडे लक्ष द्यायला सांगितलं, जसं मी पाहिलं तर मीटर हे 5 रुपयापासून सुरू झालं। तर स्लो मोशन बघा, पाहिलं हे मीटर 5 रुपयापासून सुरू झालं। तर मी काहीच नाही म्हणालो, मी म्हणालो आता माझ्याकडे वेळ नाही, तर पुढच्या वेळेस नक्की येऊन त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवेन। मंडळी, पेट्रोल मीटर मध्ये काहीतरी गडबडी मला जाणवली आणि मी पुन्हा पुढे जाऊन थांबलो आणि मागचा माणूस जेव्हा पेट्रोल टाकत होता तेव्हा मी सुद्धा पाहिलं, तेव्हा सुद्धा त्याचं जे मीटर होतं ते 5 रुपयापासूनच सुरू झालं होतं। तर आता आपल्या बर्गमॅनचा ट्रिप ए आणि ट्रिप बी सेट करून मी निघालो पुढच्या प्रवासाला आणि या पेट्रोल पंपचा पुन्हा एकदा येऊन सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेन या उद्देशाने पुढचा प्रवास अगदी जोमाने सुरुवात केली। मंडळी, बोरिवली दहिसरच्या या ब्रिजवरून तुम्ही आलात ना तर तुम्हाला इथे एक लव पॉइंट बघायला मिळेल। इथे कधीही सकाळ दुपार संध्याकाळ मस्त असे लव बर्ड्स शांत एकाग्र चित्तेने बसलेले असतात। तर त्यांच्याकडे बघत इकडे तिकडे बघत मी माझा पुढचा प्रवास करतोय आणि पाहू शकता सकाळची 8:30ची वेळ आहे आणि रस्ता कसा एकदम सोनेरी रंगाने असा चमकतोय। तर आता आम्ही पोचलोय भाईंदरच्या खाडीवर आणि याचं उद्घाटन 6 ते 8 महिन्यापूर्वीच झालं होतं, परंतु तुम्ही समोर पाहू शकता की याचा डांबर 6 महिन्यामध्येच नाहीसा झालेला आहे रस्त्यावरून। म्हणजे काय क्वालिटीचं काय लायकीचं काम केलं असेल इथल्या कॉन्ट्रॅक्टदारांनी। म्हणजे या देशामध्ये प्रामाणिक काम करणारा माणूस आता संपत चाललेला आहे। फक्त उकळायचा तो पैसा, सर्वसामान्य जनतेचा जो पैसा आहे तो आपल्या खिशात कसा टाकायचा हे एकमेव उद्देश या सगळ्या बाहेरून आलेल्या कॉन्ट्रॅक्टदारांचा आहे। तर असो, तुम्ही या खाडीचा 360 शॉट मस्त असा एन्जॉय करा। आणि जसंच तुम्ही वसई विरार पार करताना त्याच्या पुढे इतका सुंदर घाट रस्ता आणि समोर प्लेन रस्ता लागतो ना, तुम्हाला आवरूच नाही शकत आणि तुमच्या गाडीचं ॲक्सिलरेटर हे 80-90 आरामात तुम्ही क्रूज करून चालवू शकता, भले ती कोणतीही स्कूटर असो। आणि हा सरळ रस्ता महाराष्ट्र गुजरात बॉर्डर पार करत सरळ तुम्हाला दिल्लीच्या तख्तापर्यंत, म्हणजेच तुम्ही पुढे श्रीनगर काश्मीरला सुद्धा या रस्त्याने जाऊ शकता। 2023 मध्ये अपूर्ण राहिलेली स्वप्न आणि निराश झालेलो मी एका नवीन उमेदीने आपल्या रुस्तमला घेऊन 2024च्या संपूर्ण कालावधीत मस्त मस्त अशी ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहे।
भले इतर जण जाऊन आलेली असतील त्या ठिकाणावर, परंतु मी एक कोकणी मराठी यूट्यूबर म्हणून तुमच्यासमोर ती दाखवण्याचा नक्कीच एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. माझी बरीचशी स्वप्न या रस्त्याला घेऊन आहेत आणि जर तुमचा असाच सपोर्ट माझ्या मागे कायम राहिला तर ती येत्या नवीन वर्षामध्ये म्हणजे 2024 मध्ये ती मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मेन हायवे पासून आता आपल्याला डावीकडे जायचंय आणि हा आहे वराई नाका आणि इथून 32 किलोमीटरवर आहे केळवे बीच. आणि जसंच आत शिरलो आणि पाहतो तर काय हा इतका सुंदर रस्ता ना, जबरदस्त. आणि इथून पुढे आपल्याला पारगाव लागणार आहे आणि पारगाव ते सफाळे सुद्धा आपल्याला स्टेशन लागणार आहे. तर या दोघांमधला जो रस्ता आहे ना, घाट रस्ता, तो आपल्याला आपल्या कोकणाची आठवण नक्की करून देणार आहे. तर बघा ना यार, किती सुंदर असा रस्ता आहे यार. तर तुम्ही सुद्धा याल ना तर पावसाळ्यात या रस्त्याला नक्की एकदा भेट द्या. तर हे संपूर्ण आहे सफाळे मार्केट, सफाळे बाजारपेठ आणि समोरच 500 मीटरवर आहे सफाळे रेल्वे स्टेशन. आणि पाहू शकता सगळेजण रविवारचा बाजार घेण्यासाठी बाहेर पडलेत आणि दुपारी 12-1 वाजेपर्यंत गर्दी तुम्हाला भेटणार. त्याच्यानंतर संपूर्ण मार्केट हे बंद होतं, कारण दुपारी 2 ते 4 सगळे आरामासाठी घरी असतात. सुरुवातीला आम्ही केळवे फोर्टचं गुगल लोकेशन टाकलं होतं. तर फोर्टला जाताना इथून आतून रस्ता घेऊन आला आम्हाला, कारण त्याला काय माहीत आपली रुस्तम पण इतकी खतरनाक आहे, तू कोणताही रस्ता दाखव, सगळ्या रस्त्यांवरून जायला तयार आहे. इतक्या आतून पण रस्ता आहे हे बिलीवच नव्हतं. कुठे जाऊन चुकतो का काय असं वाटत होतं. शेवटी डावीकडे जायचं होतं, तिकडे आम्ही उजवीकडे शिरलो आणि शेवटी एकदा तरी चुकलोच. तर आता परत घेतली माघार आणि निघालो पुढच्या वाटचालीला. तर मंडळी, 2.5 तासाच्या मस्त अशा राईडनंतर आपण आता पोचलोय केळवा बीच आणि आपल्या मागे आहे केळवा फोर्ट. तर हा आहे केळवा फोर्ट आणि सध्या पाणी आहे ना खूप लांब आहे, खूप लांब. तिथे आता आपल्याला कसं जाता येईल काय माहिती नाही. आणि इथून सरळ गेलो की पुढे केळवा बीच आहे आणि हा संपूर्ण केळवा बीचचाच पट्टा आहे. तर खूप राईडला मजा आली. कसं वाटलं? मजा आली. मजा काय मस्त रस्ते आहेत, एक नंबर. खूप हे जरा नीट कर ना. आता बोल. खूप मस्त रस्ते आहेत, एक नंबर. एवढं छान वातावरण आहे या साईडला आणि खूप छान मस्त. आम्ही केळवा फोर्टला आलो आहे आता बघू. भूक तर खूप लागली आहे, आता बघू कधी मिळते आम्हाला खायला. तर ही ॲज अ ब्रेकफास्ट राईड म्हणून आपण आलो होतो, कारण बऱ्याच दिवसापासून मॅडमना कुठे बाहेर नेलं नव्हतं. सो आम्ही प्लॅन केला असं काहीतरी बीच टाईपला जाऊया. पण आपल्या इथे पण मारवे आक्सा आणि दानापाणी वगैरे बीच आहेत, पण ते फुल क्राऊडेड असतात. तर म्हटलं या साईडला आपण काय अजून एक्सप्लोअर केलं नाही, तर त्यानिमित्ताने या साईडला सुद्धा आपल्याला फिरता येईल. तर मस्त असं वातावरण आहे. आता 11 वाजलेत, तर आता बघूया काय खायला मिळतं आहे का. आणि ही राईड तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि आतापर्यंत सुरुवातीपासून जर व्लॉग बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका.
तर हा तुम्हाला समोर दिसतोय तो आहे केळवा फोर्ट. आणि इथे मस्त ताजे ताजे बोंबील सुकट टाकलेत. बोंबील आवडतात. हे बघा मस्त लाईव्ह बोंबील कसे बांधलेत, त्यांचे डोळे पाहू शकता. हे सुकवायला ठेवलेत, त्याच्यानंतर त्याचे सुके बोंबील होणार. मस्त. चल मावरा घेऊन जा, मच्छी घेऊन जा इकडना. तर बोंबील बघून पाणी सुटले तोंडाला. माझे खूप फेवरेट आहे, मला खूप आवडतात. मस्त क्रिस्पी क्रिस्पी. आणि आपण घेऊन जाऊया, बुधवारी कामाला येतील. फ्रीजमध्ये ठेवू. तर चला आता जाऊया बीचवर आणि करूया नाश्ता. तर आता आपण पोचलोय केळवे बीचला. तर माझ्या मागे एंट्रन्स आहे, तर तिथे आता बघूया एंट्रन्स फीस किती आहे. ते 10 रुपये, एकाचे 500 रुपये. देऊ. किती वाजेपर्यंत चालू असतं असं काय टायमिंग आहे का? ताडगोळा येताना खाव्या. वडापाव मस्त गरमागरम वडापाव आलेत. त्या क्रिस्पी आहे. ती कसली चटणी? टोमॅटो कांदा. टोमॅटो कांदा. आजच्या ब्रेकफास्ट राईडची सुरुवात वडापावने. आणि आम्ही लंच पण करणार आहे. लंच पण करायचं आहे. येस येस, लंच करूया आपण. काय खायचं होतं मला? फिश थाली खायची. फिश थाली खायची. फिश थाली खाणार आहे. तर आता आमची ब्रेकफास्ट राईडचा आमचा ब्रेकफास्ट चालू आहे. तर आता जाताना लंच करूया. कमी खातोय, म्हणजे जातानाचा लंच एकदम हेवी मस्त. तर फटाफट नाश्ता करूया आणि बीचचा नजारा दाखवतो मला. सायकल वर यार, एक नंबर. तर आता आपण करतोय सायकल राईड. बाईक राईड करून तर आलो, आता केळवा बीचवर सायकल राईड करतोय. तर 360 शॉट घेऊया. तर किती रुपये आहेत सायकल राईडचे? 100 रुपये. 100 रुपये फिक्स रेट आहे. 100 रुपये दोघांचे. पर पर्सन 100. म्हणजे दोघांचे 100 रुपये. हा 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 किती स्पष्ट बोलला. हा एक नंबर. हा बोलतो पर पर्सन बोलेल तर मग कन्फ्युज होणार. पॅन्डल तर मार बाब्या. पुढे करायची. एक नंबर. कुछ अशी आडवी कर. अशी आडवी. कुछ अलग हुआ है आज लाइफ में. हम साइकिल चला रहे हैं. मारतेच आहे. खांद्यावरून पुढे. हा बस. तर कशी वाटली आमची सायकल राईड नक्की एकदा कमेंट करून सांगा. लग्नानंतर पहिल्यांदा सायकल राईड केली आणि अलिबागला आपण स्कूटर चालवली होती, स्कूटर राईड केली होती. तर मस्त अशी मजा आली आणि वातावरण एकदम थंड आहे. एक नंबर वाटते. आणि बऱ्याचशा अशा फॅमिली सुद्धा आलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा येऊ शकता. आणि केळवे किंवा सफाळ्या स्टेशन पासून तुम्हाला शेअर ऑटो किंवा बस वगैरे इथे येऊन सोडतात. अरे लास्ट कशाला आता बघू. तुझं नाव काय सांग. नाव तर सांग. बोलत नाही तू, मुकी आहे.
सुनीता सुनीता. आडनाव हा? आडनाव काय? सरनेम. सरनेम आडनाव समजत नाही, सरनेम कसं समजणार? शाळेला नाही जात ना तू? बहिला आपण पैसे नाही द्यायचे. शाळेला नाही जात. शाळेला नाही जात. जो शाळेला नाही जात त्याला नाही देत आम्ही. आम्हाला काय कळत नाही तू काय बोलते. जास्त एंटरटेन नको करू. चॉकलेट दे तिला. हे तू खा. हे तू खा. गुड बाय. हा असं सरळ जा तिकडे. तर मस्त असा नजारा इथे, मस्त असा व्ह्यू आहे. तर मस्त मस्त आपण असे व्हिडिओ घेतोय, रीलसाठी शॉर्ट घेतोय, फोटो घेतोय. एक नंबर आहे, एक नंबर. आणि असे काहीसे छोटी मुलं जे पैसे मागायला आले त्यांना पण चॉकलेट दिले. पैसे नाही योग्य नाही. चला आपला शूट कंटिन्यू करूया. आयुष्यातील संसारात आपल्या नवरा बायकोच्या नात्यापेक्षा हे मैत्रीचं नातं असंच शेवटपर्यंत कायम हसत खेळत राहू दे. राग रुसवा भांडणं इतर होणार, परंतु या जीवनाच्या चढ उतारातील प्रत्येक क्षण तुझ्यासोबत मनसोक्त जगायचंय आणि या आठवणींच्या पुस्तकात तो कायमस्वरूपी जपून ठेवायचा. मंडळी, केळवे बीचचा मस्त असा आपला ब्रेकफास्ट राईड आपली मस्त अशी झाली आहे. वडापाव खाऊन आणि मस्त असे ड्रोन शॉट सुद्धा घेतले आणि रील्ससाठी मस्त मस्त व्हिडिओ घेतले. तर एकंदरीत व्हिडिओ सुरुवातीपासून तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आता आपण केळवे बीचपासून घेतोय आपला रामराम. तर आता जेवूया आणि आपला परतीचा प्रवास सुरू करूया. तर बाय बाय. आणि व्हिडिओ जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाल बटन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय. बाय बाय.